हॅलो फ्रेंड्स, बघा आज मी काय बनवते आहे. झणझणीत गावरानी चिकन. तर चला कसे बनवतात बघूया आपण. सर्वात आधी टाकला मी तेजपान. बघा कशी बनवते आहे ते. सर्वात आधी टाकला मी त्यामध्ये कांद्याने फ्राय केलं आणि तेजपान टाकलेलं आहे. तेजपान नंतर थोडा तडका दिला लाल मिरचीने आणि आता टाकत आहे मी मसाला, तयार केलेला मसाला. छानपैकी जेव्हापर्यंत याला कलर येत नाही ब्राउनिश, तेव्हापर्यंत याला छानपैकी होऊ द्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये. मग त्यानंतर तिखट, हळद, मसाले जेवढे पण आपल्याला मसाला आपल्या आवडत्यानुसार यामध्ये घालायचे आहे. टाकलेलं आहे मी तिखट, हळद, मीठ. छानपैकी होऊ द्यायचा. आणखी हे मसाल्यामध्ये थोडा सांबार टाकून द्यायचा. मला सांबार खूप आवडतो. स्मेल येत आहे की नाही मित्रांनो छानपैकी. मला तर खूप छान स्मेल येत आहे. टेस्टी भाजी बनणार आहे. मसाला झाल्यानंतर यामध्ये टाकून द्यायचे आपले धुतलेले छानपैकी पीस. संडे स्पेशल आहे मित्रांनो. संडे कसा मनवायचा तर असा. एरवी तर आपल्याला रोज वेळ मिळत नाही, त्यामुळे आम्हाला संडेलाच वेळ मिळतो. तर आम्ही अशा पद्धतीने आपला संडे मनवतो. बघा मित्रांनो छानपैकी अशी भाजी झालेली आहे. आता याला मसाल्यातच होऊ द्यायचं थोडा वेळ आणि वरून थोडा सांबार टाकून द्यायचा. कशी दिसत आहे मित्रांनो भाजी, मला कमेंट्स करून नक्की सांगाल आणि चव घेऊन पण सांगाल. कुठली भाजी मी बिना सांबाराने बनवत नाही, तर चिकन तर मुळातच नाही मित्रांनो. बघा कशी टेस्टी झणझणीत झालेली आहे चिकन. तुम्ही मसाल्यामध्ये काय काय घालता? मी तर बरंच काही घालते. हॅलो फ्रेंड्स, बघा आज मी काय बनवते आहे. झणझणीत गावरानी चिकन. गंजात तेल कढवलेलं आहे. तर चला कसे बनवतात बघूया आपण. सर्वात आधी टाकला मी तेजपान. बघा कशी बनवते आहे ते. सर्वात आधी टाकला मी त्यामध्ये कांद्याने फ्राय केलं आणि तेजपान टाकलेलं आहे. तेजपान नंतर थोडा तडका दिला लाल मिरचीने आणि आता टाकत आहे मी मसाला, तयार केलेला मसाला. छानपैकी जेव्हापर्यंत याला कलर येत नाही ब्राउनिश, तेव्हापर्यंत याला छानपैकी होऊ द्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये.
मग त्यानंतर तिखट, हळद, मसाले जेवढे पण आपल्याला मसाला आपल्या आवडत्यानुसार यामध्ये घालायचे आहे. टाकलेलं आहे मी तिखट, हळद, मीठ. छानपैकी होऊ द्यायचा. आणखी हे मसाल्यामध्येच थोडा सांबार टाकून द्यायचा. मला सांबार खूप आवडतो. स्मेल येत आहे की नाही मित्रांनो छानपैकी? मला तर खूप छान स्मेल येत आहे. टेस्टी भाजी बनणार आहे. मसाला झाल्यानंतर यामध्ये टाकून द्यायचे आपले धुतलेले छानपैकी पीस. संडे स्पेशल आहे मित्रांनो. संडे कसा मनवायचा तर असा. एरवी तर आपल्याला रोज वेळ मिळत नाही, त्यामुळे आम्हाला संडेलाच वेळ मिळतो. तर आम्ही अशा पद्धतीने आपला संडे मनवतो. बघा मित्रांनो छानपैकी अशी भाजी झालेली आहे. आता याला मसाल्यातच होऊ द्यायचं थोडा वेळ आणि वरून थोडा सांबार टाकून द्यायचा. कशी दिसत आहे मित्रांनो भाजी? मला कमेंट्स करून नक्की सांगाल आणि चव घेऊन पण सांगाल. कुठली भाजी मी बिना सांबाराने बनवत नाही, तर चिकन तर मुळातच नाही मित्रांनो. बघा कसे टेस्टी झणझणीत झालेली आहे चिकन. बघा जेवण झालेलं आहे तयार. या जेवण करायला सगळे. बघा जेवण झालेलं आहे तयार. या जेवण करायला सगळे.